नमस्कार. आज आपण बनवणार आहे नमकीन शंकरपाळ्या. त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. 2 चमचे ओवा. ओवा असा चोळून घ्यायचा आहे, म्हणजे चवीला खूप छान लागतो. इथे मी 1 चमचा जिरे घेतलेला आहे. आता हे सगळं आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया. चवीनुसार आपण मीठ टाकायचे यामध्ये. इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. हे तेल आपण थोडं थोडं करून पिठाला चोळून घ्यायचे आहे. पिठामध्ये तेल टाकल्यामुळे आपली शंकरपाळी खुसखुशीत होते. इथे मी अर्धी वाटी तेल वापरलेलं आहे आणि पूर्ण पिठाला चोळून घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. शंकरपाळीचं पीठ घट्ट असतं, त्यामुळं पाणी थोडं थोडं वापरायचं लागेल तसं. आणि पीठ आपलं घट्ट झालं पाहिजे. असं मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही आपलं पीठ घट्ट असे तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपलं भिजलं पाहिजे. म्हणजे आपण शंकरपाळ्या करू शकतो आणि शंकरपाळ्या खूप छान होतात असे पीठ भिजल्यामुळे. लगेच करायला घ्यायचे नाही. आता 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही पीठ आपलं तयार आहे. इथे मी आता तुम्हाला एक पाती लाटून दाखवते. लाटे अशा आपण पाते अशा आपण गोल लाटायचे आहे आणि तेल लावायचं आहे दोन्ही साईडने, म्हणजे पाती आपली पोळपाटाला चिकटतही नाही आणि लाटताही खूप छान येत आपल्याला. अशी आपली पाती दोन्ही साईडने लाटून झालेली आहे. मी इथे तेल लावलेलं आहे दोन्ही साईडून. आता आपण कट करून घेऊया. जसे आपल्याला शेप पाहिजे तसे आपण त्या पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतो. इथे मी डायमंड आकाराचा शेप दिलेला आहे शंकरपाळीला, कारण दिसायला खूप छान वाटते अशी शंकरपाळी. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही करू शकता. आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण हे काप सगळे तेलामध्ये सोडूया. गॅस एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, कारण हाय फ्लेमवर ठेवला की आपल्या शंकरपाळ्या करपू शकतात. तसंच कमी फ्लेमवर ठेवलं तर त्या कच्च्याही राहू शकतात आणि मऊ होतात. त्यामुळं मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आपला आणि 1 ते 2 वेळा आपल्या शंकरपाळ्या आलटून पलटून घ्यायच्या. असं ब्राऊन कलरच्या झाल्या हलक्या की काढून घ्यायच्या, म्हणजे असे छान कलर येतो त्यांना. मी ह्या राहिलेल्या पण शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्यांनाही असा ब्राऊन कलर आलेला आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. पाहू शकता शंकरपाळ्या आपल्या छान खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की आवडतील. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक यू.